नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये स्वागत। आज मी ना कोकोनट रोल बनवते। त्याच्यासाठी हे तांदळाचं पीठ आणि हे बघा, हा सर्व केलं एकदम गुळ आणि ते मोदकाचं कसं सारण करतो तसं मी सारण करून घेतलं आधीच। आता हे सारण मी दाखवलं होतं ना मागे, मग मी आता दाखवलं नाही, मी तसंच करून घेतलं। आणि हा आता हे तांदळाचं पीठ आणि हे काजू बदामची पावडर केलेली। आता मी काय करते, आता हे ना एक वाटी पाणी ना, त्याच्यात एक वाटी पाणी घातलं। आता ते त्यामध्ये आंबट घालून याला आता तूप घालायचं, पाव चमच्याला थोडस कमी मीठ घालायचं। हे तांदळाचं पीठ आहे ना, मी ह्याच्यात घालते एक वाटी पीठ। आता ना थोडं 2 मिनिटं झाकण ठेवते, त्याच्यावर असं झाकण ठेवते। आता मी ना 10 मिनिटं झाले, काढून घेते ना, काढून घेते पीठ बघा। आता हे झालं पीठ मळून बघा, किती छान मऊ, एकदम मऊसूर झालंय। तेवढं पाण्यामध्ये जर केलं ना तर ते तेवढं छान होतं हे पीठ। हे बघा किती छान मऊसूर झालंय ग मळ। हे आता हे ना मी लाटून घेते, आता करून घ्यायची असती, म्हणजे काय ना हे असं तर हे ना सारण असं घालायचं याच्यामध्ये। हे ना असं करून घ्यायचं एकदम, काय ना सगळीकडे हे सारण पसरलं पाहिजे। आता ही काजू बदामाची पूड आहे ना, ती अशी भुरभुरायची, अशी करून हे बघा याच्यावर असं घालायचं, म्हणजे काजू बदामाचे पीस खूप छान लागतं। हे असं करून केलं का हे खूप छान लागतं। हे काजू बदामाची पोळी घालायची, हे बघा असा रोल करायचा। हे बघा हे असं रोल हे झालं, हे असं करायचं, आणि हे असं, हे बघा असं। आणि हे इथून येतं बाहेर, सारण बाहेर येतं ना, हेला असं करायचं, करून घ्यायचं असं दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचं। हे सारण आलेलं आहे ना, परत ह्याच्यात घालून द्यायचं आणि हे आहे ना असं करायचं। हे बघा किती छान रोल झाला, खूप सुंदर झाला ना हा रोल। पाणी उकळलं, हा हे बघा मी आंदण ठेवलंय बघा, पाणी उकळलं, आता असे एक रोल ठेवून देते बघा। रोल मी ठेवून दिले, आता रोल सगळे आता मी नाही झाकण ठेवते याच्यावर, चांगलं 10 मिनिटापर्यंत ठेवायचं, असं आपण ठेवायचं। आता माझे झाले हे करून, मी ना हे झाकण काढून घेते बघा, खूप छान, हे बघा किती छान शिजले हे रोल शिजले। आता मी ना हे काढून घेते, बंद केला गॅस। आता थोडं थंड झालं का मग हे ताटात ठेवले, असे ताटात ठेवले, मग दाखवते। माझे रोल करून झाले बघा, हे मी कापले, हे 5 झाले ना रोल, तर मी 2च कापले। हे बघा असे कापले, अशा ह्याच्याने कापायचे, खूप छान दिसतात बघा, खूप सुंदर असतात आणि खायला पण खूप छान लागतात, खायला सुद्धा खूप छान लागतात। तर असे माझ्यासारखे रोल करून बघा, मुलांना खूप आवडतात। आणि आज गणपतीला प्रसाद म्हणून ठेवलं तरी चाललंय, खूप छान आहे हे ऑप्शन, खूप छान आहे। गणपतीला प्रसाद म्हणून ठेवलं तरी खूप छान आहे।
माझ्यासारखे करून बघा, हे असे रोल करून बघा आणि सोपे एकदम. आपल्याला नंतर मग काजू बदामाची पावडर जी आहे ना ती करून ती भुरभुरायची याच्यावर मग ते लाटाय. करून बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पूर्णपणे बघा. बघितल्याबरोबर थँक्यू, धन्यवाद.